कारण बरेचसे दिग्गज आहेत, पण आम्हाला त्यांचा काही अनुभव नाही, काही नाही. कारण हे जे आमचे आहेत साधे भाई, हे आमच्यातले आहे आणि आमच्यातलाच आम्हाला चेहरा हवा आहे, हं. असं माझं एक मत आहे. हं. कारण त्यांचे जे कार्य आहे आणि त्यांचे जे काम आहे ते आम्हाला सगळे माहिती आहे. ते कसे करतात, पूर्ण इमानदारीने करतात. त्या हिशोबाने 100% साधे भाई हे निवडून येतील. येते. काही आमच्या इथं असे लोक उभा राहणार आहेत हं. की ज्यांनी की व्यसनाधीन केलेलं आहे युवकांना, म्हणजे की त्यांना वाईट सवय लावून ठेवल्या, म्हणजे दारू मटण किंवा मग मटका हे असे हं. जुगार वगैरे अशा चुकीच्या सवयी लावून ठेवलेल्या आहे. हं. तर ते सुद्धा बदलण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही निवडून आल्यानंतर हं. एक चांगलं वातावरण निर्माण करणार आहोत. त्याचबरोबर वार्डामध्ये जे काही रस्ते असतील, नाल्या, पथदिवे हं. हे सर्व सुविधा आम्ही लोकांना उपलब्ध करून देणार आहोत. गेल्या 20 वर्षापासून गोरगरीब जनतेचे हं. काम करीत आलेलो आहोत. हं. मग ते त्यांचे वेगवेगळ्या योजनांचा लाभ आम्ही मिळवून दिलेला आहे. हं. बांधकाम कामगारचे असतील किंवा ऑटो रिक्षाचे असतील, जे काही वेगवेगळे मंडळ स्थापन केलेले आहे सरकारने, त्या मंडळाचे आम्ही या गोरगरीब जनतेला लाभ मिळवून दिलेले आहे. हं. जसे की त्यांचे दवाखान्याचे काही प्रश्न असतील, हं. काही पोलीस स्टेशनमध्ये काही त्यांना अडचण आली किंवा इतर काही त्यांना अडचणी आल्या, त्यासाठी आम्ही धावून जाणारी माणसं आहोत. आमचा पक्ष हा गोरगरीब जनतेसाठी लढणारा पक्ष आहे. तुम्ही बघत आहात की भारत देशामध्ये सर्वात प्रथम जर प्रतिक्रिया कोणत्या पक्षात येत असेल, काही जर दुर्घटना घडली तर ते आमचा पक्ष आहे. आणि आमचा पक्ष हा गोरगरीब जनतेतून आणि गोरगरीब उमेदवारास निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो. जसे की ऑटो चालक असतील, कामगार असतील, या लोकांच्या भल्यासाठी काम करणारा पक्ष आहे आमचा. आणि गोरगरीब जनतेची कल्याण व्हावे ह्यासाठी झटणारा आणि लढणारा पक्ष आहे. आणि आमच्या पक्षाला ह्या 2025मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे आमच्या पक्षाने भारतामध्ये सर्वात पहिला पक्ष आहे ज्यांनी की 100 वर्ष पूर्ण केलेले आहे. असा आमचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. अच्छा. तर तुम्ही आता निवडून आलाच, हां. तर तुमचं काय योगदान राहील जे वार्ड क्रमांक 13 आहेत त्या जनतेमध्ये तुमचं कसं, आणि आता सध्या तुमच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये कशी आपुलकी आहे, काय सांगताल? तर हे जनता आमच्यासोबत आहे. आम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही, कारण की आम्ही रात्रंदिवस जनतेमध्ये आहोत. आम्ही ग्राउंडवरचे कार्यकर्ते आहोत. आम्ही काही कुणाला दारू मटण किंवा पैसे खाऊ घालून निवडून येणार नाही. तर आम्ही आमच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना आम्ही आमचा मतदानचा अधिकार त्यांना बजावून आम्हाला मतदान करण्याची आम्ही अपील करत आहोत. अच्छा. हां. आणि निवडून आल्यानंतर तुमच्या काय कसं कामं राहतील? आमचं हे वार्डाचं जे काय आहे ते विकासावर आमचा भर राहणार आहे. कारण ही आमची जी काही वस्ती आहे तर हे म्हणजे भोगोटदार वस्ती आहे. म्हणजे अतिक्रमण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना भोगोटदार म्हणून हे लोकांची नावं लागलेली आहेत. 35-40 वर्षापासून इथं गोरगरीब लोक राहतात, जनता राहते. परंतु ह्या 35-40 वर्षामध्ये आझादनगरमध्ये बरेचसे नगरसेवक होऊन गेले. पण आझादनगरचा इतिहास राहिलेला आहे की आझादनगरमध्ये आतापर्यंत कोणताही गल्लीमधला नगरसेवक झालेला नाही. बाहेरचे लोक पैसे देऊन निवडून येतात. तर ही प्रथा आता आम्हाला हे मोडीस काढायची आहे. यामुळं आम्ही लालबावटा या भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून आम्ही उमेदवारी मागून आणि ती लढवत आहोत. ते आमचं जे काही आहे तर वार्डाचा आम्ही विकास करणार आहोत. जसे की वार्डमध्ये आता आमच्या इथं चिल्ड्रन्स पार्क नाही. मग यांना आमच्या वार्डमध्ये जे काही लहान मुलं आहे त्यांना खेळण्यासाठी चिल्ड्रन्स पार्कची आवश्यकता आहे. म्हातारे कोतारे लोकांना सुद्धा बसण्यासाठी व्यवस्था पाहिजे. त्याचबरोबर की काही आमच्या इथं असे लोक उभा राहणार आहेत की ज्यांनी की व्यसनाधीन केलेलं आहे युवकांना, म्हणजे की त्यांना वाईट सवय लावून ठेवल्या, म्हणजे दारू मटण किंवा मग मटका हे असे जुगार वगैरे अशा चुकीच्या सवयी लावून ठेवलेले आहे. तर ते सुद्धा बदलण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही निवडून आल्यानंतर एक चांगलं वातावरण निर्माण करणार आहोत. त्याचबरोबर वार्डामध्ये जे काही रस्ते असतील, नाल्या, पथदिवे हे सर्व सुविधा आम्ही लोकांना उपलब्ध करून देणार आहोत. याच्यासाठी आम्ही उमेदवार म्हणून उभे आहोत. तर जनतेने आमचे जे काही निशाणे आहे विळा कणीस त्याच्यासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावा अशी आम्ही जनतेला अपील करत आहोत. अच्छा. तुमच्या पक्षाने फक्त तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे का? बरेच वार्ड आहे, एकूण 13 वार्ड आहेत, त्यामध्ये देखील तुमचे काही उमेदवार आहेत? नाही, आमच्या पक्षाचे असं आहे की ज्या वार्डामध्ये काम आहे त्या वार्डामध्येच आम्ही उमेदवारी देतो. आणि जिथे समजा आमचं काम नाही ज्या वार्डामध्ये त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी देत नाही. पक्षाचं काम नाही त्या वार्डामध्ये आम्ही देत नाहीत. त्या संदर्भात येथील काही स्थानिक नागरिक आहेत,
आपण जे सादिक पठाण आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये कोणती भावना आहे, आपण त्याच संदर्भात त्यांना विचारणा करणार आहोत. काय वाटतं तुम्हाला, की आता सादिक पठाण यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तुम्हाला वाटतंय ते निवडून येतील? योग्य निवडून येऊ शकतील ना, कारण जनता जनार्दन आहे. जनतेने जर हाती घेतलं, आता तुम्ही बघता की आपण बरेचशे लोकांची बाईट वगैरे घेत आपण बातम्या लावतात हे करतात, तर बरेचसे युवा पिढी जी आहे ते आता मध्ये उतरलेली आहेत, तर होऊ शकते. अच्छा. हां, कारण त्यांच्या मागं म्हणजे युवा जे आहे त्यांनी अनेक लोकांचे कामं जे केलेले आहेत, म्हणजे त्यांना काही पद नसताना किंवा काही लालूच नसताना त्यांनी बांधकामगार असो किंवा कुणाच्या गल्लीमधले राशन कार्डचे काम असो किंवा अजून दवाखान्याचे काम सुखादुःखात वगैरे ते जातात धावून, त्या हिशोबाने येऊ शकतात. कारण बरेचसे दिग्गज आहेत, पण आम्हाला त्यांचा काही अनुभव नाही, काही नाही. कारण हे जे आमचे आहेत सादिक भाई, हे आमच्यातले आहे आणि आमच्यातलाच आम्हाला चेहरा हवा आहे, असं माझं एक मत आहे. कारण त्यांचे जे कार्य आहे आणि त्यांचे जे काम आहे ते आम्हाला सगळे माहिती आहे. ते कसे करतात, पूर्ण इमानदारीने करतात. त्या हिशोबाने 100% सादिक भाई हे निवडून येतील. त्याच संदर्भात येथील काही नागरिक आहे, आपण तेच विचारणा करणार आहोत. काय वाटतंय तुम्हाला, की जे बरेच काही उमेदवारांनी ह्या ठिकाणी आपला या वार्डामधून उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे आणि तुम्हाला जे सादिक पठाण हे उमेदवारच का असा हवा वाटतंय? नाही, ते इमानदारीने काम करते. कोणाचे अडीअडचणीला कामाला येतील, गोरगरिबीसाठी धावतील. हां, त्याच्यामुळे 100% येतील असं. काय सांगता तुम्ही? येतील सादिक भाई निवडून.